बोथट पुतळे पथापथावर ही थोराची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका. ह्या ओळी आहेत मित्रांनो कुसुमाग्रज यांच्या. आज आठवण्याचं कारण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुका आणि त्यामध्ये असणारं अंजन गाव येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री त्या गावचं ग्रामदैवत असणाऱ्या खेळोबा मंदिराच्या समोर बसवला. त्यामुळे धनगर बांधव आक्रमक झाले आणि हा वाद आता आपण जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात विकोपाला जाताना दिसतोय. परंतु अशा गोष्टी या समाजामध्ये घडायला नाहीत पाहिजे. आपण जर विचार केला तर गावातल्या लोकांच्या मताने, सर्वानुमते एखाद्या व्यक्तीचा कुठं बसवायचा आहे पुतळा, महापुरुषांचा बसवायचा आहे. कारण की महापुरुष हे कुठल्या जातीसाठी जगलेले नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या जातीमध्ये बांधण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. हा विचार प्रत्येकाने त्या ठिकाणी रुजवला पाहिजे. आता आपण जर बघितलं तर या घटनेवरून मोठ्या प्रमाणात राजकारण होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण नेते, कोणी धनगराचे नेते असतील, कोणी मराठा नेते असतील, हे त्या ठिकाणी जाणार, मोठमोठाले भाषणं करणार आणि तिथल्या गावामध्ये जे लोक राहतात, मराठा असतील, धनगर असतील, वर्षानुवर्ष गुण्यागोविंदाने नांदणारे, त्यांच्यामध्ये अशा भाषणांनी एक दरी निर्माण होईल आणि गावाचं गाव पण हिरावून गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. त्यामुळे ह्या अशा गोष्टी शक्यतो व्हायला नको पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे देखील प्रत्येक जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन इतकं मोठं स्वराज्य उभा केलं. कधी जात बघितलीच नाही ना त्यांना. त्यामुळे असे चार दोघं माथेफिरू असतात आणि ते समाजामध्ये तेढ कशा पद्धतीनं निर्माण होईल हे करण्याचं पूर्णपणे त्यांचं कारस्थान चालू असतं आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे.